11 वर्षांचा विहान श्रीवास्तव मुंबईतल्या चेंबूरमध्ये राहणारा मंगळवारी शाळेतून घरी येत होता. स्कूल बसमध्ये मित्रांसोबत गप्पा मारत होता. अचानक मोठा आवाज झाला आणि बसचं छप्पर प्रचंड वजनासकट धाडकन खाली आलं. विहान आणि त्याच्या सोबतचे विद्यार्थी त्या छपराखाली अडकले. त्यांच्या बसवर एक मोठं झाड पडलं होतं. आजूबाजूचे धावले, मुलांना बाहेर काढलं, हॉस्पिटलला नेलं. पण विहान वाचू शकला नाही. अगदी हसत हसत शाळेत गेलेला विहान आता कधीही परत येणार नाही हे त्याच्या आईच्या मनाला पटतच नाहीये. विहानची क्रिकेटची बॅट हातात घेऊन ती वाट बघतीये. विहान खेळायला परत येईल. तिकडे नवी मुंबईमध्ये शाळेतून परत येणाऱ्या 2 विद्यार्थिनी रस्त्यातल्या पाण्यामध्ये धाडकन कोसळल्या. आजूबाजूच्या लोकांची धावपळ सुरू झाली. त्या पाण्यामध्ये विजेची तार पडली होती. महिन्याभरापूर्वी मुंबईतल्या खार परिसरात एक झाड कोसळलं. 15 वर्षांची आरिका जागीच मृत्युमुखी पडली. या घटना फक्त नैसर्गिक आपत्ती नाहीये, त्या आपल्या पालिकांचं, आपल्या सरकारचं ढळढळीत अपयश आहे. विहान ज्या झाडाखाली दबला गेला ते पिंपळाचं झाड 70 वर्ष जुनं होतं. महिनाभरापूर्वीच पालिकेनं त्या झाडाभोवती रस्त्याची, फुटपाथची कामं केली होती. त्यावेळी तिथं मोठं खोदकामही झालं होतं. या कामांमुळे झाडाची मुळं कमकुवत झाली असावीत असा धोका होता. पालिकेच्या गार्डन विभागानं रस्ते विभागाला कल्पनाही दिली होती, पण त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिले. घटनेनंतर पालिकेनं अति उन्हाळ्यामुळे मुळं कमकुवत झाली असावीत असा अंदाज सांगितला. पण 24 तासात पालिकेच्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं. म्हणजे पालिकेनं आपलं काम नीट केलं नाहीये. गेल्या 3 वर्षात मुंबईमध्ये फक्त झाडं पडल्यानं 12 जणांचा मृत्यू झालाय. 125 जण जखमी झालेत. एकट्या ठाणे जिल्ह्यात 5 दिवसात 21 झाडं पडलेत. 23 झाडांच्या फांद्या पडल्यात. यात एक व्यक्ती जखमी झाली. 14 कारचं नुकसान झालं. हे सगळे जीव सामान्यांचे आहेत. हे सगळं नुकसान सामान्यांचं आहे, नेते आणि अधिकाऱ्यांचं नाही. मुंबई ठाण्यात पाऊस सुरू होऊन 2 दिवस झाले. बरं, हा पाऊस फार जोरदारही नव्हता, वाराही नव्हता, तरीही अवस्था. चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, चांगलं आरोग्य देणं हे पालिकांच्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत. पण राज्यातल्या झाडून सगळ्या पालिका मग्न कशात आहेत? काँक्रिटीकरणामध्ये आणि त्यासाठीच्या कंत्राटांमध्ये. टेंडर कुठं काढायचं, टक्केवारी किती, याकडेच नगरसेवकांचं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष. मग ही झाडं, त्यांची काळजी असले निरुपयोगी उद्योग करणार कोण? याचा अर्थ असा नाहीये की दिसली मोठी झाडं की तोडून टाका. झाडं हवी आहेत, पण प्रकल्पांसाठी, रस्त्यांसाठी खोदकाम करताना झाडांवर काय परिणाम होतो? अति उन्हाळ्याचा झाडांवर काय परिणाम होतो? दुकानासमोर अडचण नको म्हणून नागरिकच झाडांना विष कसं टोचतात? याचा कसलाही अभ्यास पालिकांच्या गावी असतो? नगरसेवक, आमदार, खासदार असल्या विषयांकडे ढुंकून बघत नाहीत. मग हे दुर्लक्ष कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या जीवावर बेततं. कुटुंब उद्ध्वस्त होतात. यातली सगळ्यात संतापाची बाब ही आहे की या चुकांना कुणाला जबाबदारही धरलं जात नाही. विहानचा जीव गेल्यावर एका अधिकाऱ्याचं निलंबन झालं, पण बाकीच्या घटनांचं काय? तिथं निसर्गावर खापर फोडून सगळे गप्प. जोपर्यंत रस्त्यावरच्या प्रत्येक खड्ड्याला, फुटपाथवरच्या प्रत्येक अडथळ्याला संबंधितांना जबाबदार धरलं जात नाही, बेजबाबदार सरकारी नोकरदारांच्या नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण होत नाही, लोकप्रतिनिधींना निवडणुकीत या सगळ्याची किंमत मोजावी लागत नाही ना, तोपर्यंत ही जीवघेणी बेफिकिरी थांबणार नाही.